स्टिच अँड ग्रो विथ पूनम या यूट्यूब चॅनलच्या हस्तकला सिरीज बेस्ट फ्रॉम वेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण पाहूया डबल चेन पाऊच किंवा पॉकेट पाऊच कशा पद्धतीने शिवायचा। चला तर सुरुवात करूया। हा पाऊच तयार करण्यासाठी इथे आपल्याला फॅब्रिक लागणार आहे। तर इथे मी मेन फॅब्रिक घेतलं, त्याला कॅनव्हास पेपर लावून घेतलेला आहे। तर या फॅब्रिकची रुंदी जी आहे ती 8.5 इंच आहे आणि उंची इथे मी 12.5 इंच घेतलेली आहे। तुम्हाला जर हा पाऊच मोठा हवा असेल तर तुम्ही ह्या मेजरमेंटमध्ये फरक करू शकता। आणि जे बॉटम साइडला फॅब्रिक आहे हे मी अस्तर म्हणून वापरणार आहे आणि याची उंची जी आहे ती 12 इंच आणि रुंदी जी आहे ती 8.5 इंच घेतलेली आहे। त्यानंतर अजून एक कापड घेतलं, त्याची जी उंची आहे ती 6 इंच घेतली आणि रुंदी जी आहे ती इथे 8.5 इंच घेतलेली आहे। सर्वात आधी आपल्याला मेन फॅब्रिक जे आहे ते अशा पद्धतीने मध्यातून फोल्ड करून घ्यायचं आहे। फॅब्रिक मध्यभागी फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी वरच्या बाजूला इथे मी अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मार्क करून घेते। त्यानंतर जिथे आपण मार्किंग केलं तिथे अशा पद्धतीने लाईन देऊन घ्यायची, म्हणजे कटिंग करताना आपल्याला बरं पडेल। त्यानंतर एकच फॅब्रिक आपल्याला इथून कट करून घ्यायचं आहे। दोन्ही साईडचे फॅब्रिक जे आहे ते कट करायचे नाही। इथे व्यवस्थित 1.5 इंचाची पट्टी जी आहे ती एका साईडची कट करून घेतली। त्यानंतर जिथे आपण कटिंग केलं तिथे आपल्याला अशा पद्धतीची चेन जी आहे ती अटॅच करायची आहे। तर ही चेन जी आहे तिची सरळ बाजू आहे ती खालच्या साईडला ठेवायची आणि उलटी बाजू जी आहे ती या कापडाच्या वरच्या साईडला ठेवायची आणि कडेला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने ही झिप जी आहे ती या पाऊचला अटॅच करून घेणार आहे। इथे एका साईडला आपली चेन जी आहे ती अटॅच झालेली आहे। त्यानंतर जो आपण कटिंग केलेला भाग होता, म्हणजे 1.5 इंचाची पट्टी कट केली होती, ती सरळ भागावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची। चेन जी आहे ती ओपन करायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी व्यवस्थित फिनिशिंगने चेन लावून घेतलेली आहे। त्यानंतर हे फॅब्रिक ओपन करायचं आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे। इथे मी दोन्ही साईडला टिप जी आहे ती देऊन घेतलेली आहे। त्यानंतर आपण जे कापड कट केलं होतं 6 इंच उंची आणि 8.5 इंच रुंदीवालं, ते कापड घ्यायचं आणि अशा पद्धतीने ह्या पाऊचच्या आतल्या भागाला ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे चारही साईडला। हे फॅब्रिक लावल्यानंतर आपलं जे पॉकेट आहे ते रेडी होणार आहे। इथे आपलं पॉकेट जे आहे ते रेडी झालेलं आहे। आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। इथे आपल्याला अजून एक चेन लागणार आहे। तर इथे मी चेन घेतली, ती आपल्याला या वरच्या साईडला पाऊचच्या जोडून घ्यायची आहे। तर मी चेन घेतली आणि या चेनची सरळ बाजू खालच्या साईडला ठेवून उलट्या बाजूवरती आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। आणि ही स्टिच करताना काळजी घ्यायची की आपली स्टिच जी आहे ती चेनच्या वरती चढणार नाही। इथे आपली एका साईडला चेन जी आहे ती स्टिच झाली। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला देखील ही चेन अटॅच करून घ्यायची आहे। तर तसाच पाऊच जो आहे तो मध्यातून फोल्ड करायचा, चेनची दुसरी बाजू दुसऱ्या साईडवरती ठेवायची आणि अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। ही चेन लावताना आपल्या फॅब्रिकची चांगली बाजू जी आहे ती आतल्या साईडला राहणार आहे। इथे मी दोन्ही साईडला चेन जी आहे ती अटॅच करून घेतली। त्यानंतर आपल्याला अस्तर जोडायचं आहे। तर अस्तर जे आहे ते आपल्या मेन फॅब्रिकपेक्षा अर्धा ते पाव इंच जास्त असलं पाहिजे उंचीमध्ये। तर इथे मी 12 इंच ते 12.25 इंच इथे फॅब्रिक जे आहे ते कट करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। कारण आपण जेव्हा पॉकेट तयार करतो तेव्हा तिथे आपण झिप अटॅच करतो आणि त्याच्यामुळे रुंदी जी आहे किंवा उंची जी आहे ती फॅब्रिकची वाढते। त्यामुळे अस्तर जे आहे ते थोडंसं मोठं घ्यायचं।
त्यानंतर हे अस्तर मी डबल घेतलेलं आहे आणि त्याला स्टिच करून घेतलं। त्यानंतर अस्तरची चांगली बाजू आपल्याला अशा पद्धतीने चेनच्या आतल्या बाजूवरती ठेवून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने हे अस्तर जे आहे ते इथे लावून घेतलेलं आहे। एका साईडला अस्तर अटॅच करून घेतलं, त्यानंतर दुसऱ्या साईडला देखील त्याच पद्धतीने अस्तर जे आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे। इथे अस्तर अशा पद्धतीने जोडल्यामुळे मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते वेगवेगळं झालेलं आहे, ते आपल्याला एकत्र करायचं आहे। तर अस्तरमधून मी हात टाकून घेतला आणि मेन फॅब्रिक जे आहे ते त्याच्या आतल्या साईडला खेचून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला हा पाऊच जो आहे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे। दोन्ही साईडला व्यवस्थित मी पाव इंचावरती स्टिच करून घेतलं। त्यानंतर आपल्याला इथे एक फॅब्रिक घ्यायचं आहे, तर मी 2 इंच रुंदी असलेलं फॅब्रिक इथे घेतलेलं आहे। तर ते अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि दोन्ही साईडला फिनिशिंग पट्टी जी आहे ती लावून घ्यायची आहे। असं केल्यामुळे आपले जे धागे आहेत ते बाहेर दिसणार नाहीत आणि आतली फिनिशिंग जी आहे ती दिसायला छान दिसेल। इथे एका साईडला मी फिनिशिंग पट्टी जी आहे ती जोडून घेतली, त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला देखील जोडून घ्यायची आहे। दोन्ही साईडला पट्टी जोडून झाल्यानंतर जे या पाऊचचे कॉर्नर आहेत तिथे आपल्याला अशा पद्धतीने बॉक्स रेडी करून घ्यायचे आहेत। तर जिथे शिलाई केली त्याच्या पुढच्या साईडला आपल्याला 1-1 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे। मार्क करून झाल्यानंतर दोन्ही साईडला व्यवस्थित बॉक्सेस जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत। इथे मी दोन्ही साईडचे बॉक्सेस जे आहेत ते कट करून घेतले। त्यानंतर इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत। तर बॉक्स जे आहेत ते आतल्या साईडने अशा पद्धतीने ओपन केले आणि त्याच्यावरती पाव इंचाने शिलाई देऊन घेतलेली आहे। शिलाई देऊन झाल्यानंतर इथे देखील आपल्याला सेम याच पद्धतीने फिनिशिंग पट्टी लावून घ्यायची आहे। इथे आपला पाऊच जो आहे तो रेडी झालेला आहे। याला आपण पलटी करून व्यवस्थित सरळ करून घेऊया। इथे आपला वेस्ट फॅब्रिकपासून बेस्ट असा पाऊच जो आहे तो रेडी झालेला आहे। इथे मी पॉकेट रेडी केलेला आहे या पाऊचला। तर हा पाऊच तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।